खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. आता आमदारांचं पार्ट 2 ऑपरेशन होणार अशी चर्चा आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते नरेंद्र बोंडेकरजी आहे. भाऊ, आता आमदारांचं ऑपरेशन टायगर होणार असं कळत आहे. असं काही टायगर ऑपरेशन वगैरे नाही आहे. पूर्वी पण नव्हतं आणि आता पण नाही आहे. हा फक्त अफवा आहेत. आणि फक्त जे काही खासदार आमदार किंवा जे काही पदाधिकारी जेव्हा येतात तो फक्त एक मात्र आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यशैली, कामाची पद्धत, आपुलकीपणा, त्यांना सगळ्यांना समजून घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे पाहून त्या सगळे लोक येत आहेत. त्याच्यामध्ये कोणाचा ऑपरेशन वगैरे काही होत नाही आहे. किती आमदार आता संपर्कात आहे ठाकरे गटाचे न ते येण्याच्या तयारीत आहे? तुम्ही म्हणतात की त्यांची अंतर्गत नाराजी आहे. किती आमदारांची संख्या सांगता येईल? नाही, याच्यातला मला तरी काही माहिती नाही आहे. कारण आणि जे पक्षात आम्ही जे बघतो याच्यामध्ये आता असं टायगर ऑपरेशनची गरजच नाही आहे ना. आणि कोणी जर बोलत असतील का इकडे इतके आहे तितके आहे, ते सगळं चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जेवढी गरज शिंदे साहेबांना असते तेवढंच लोकप्रतिनिधी आम्ही लोक मदत करतो. बाकी कोणालाच माहिती नसते कोण किती काय येत असतात. आणि तो अधिकार त्यांचा आहे. त्यांचा अधिकार असताना जर आपण आगाऊ पण बोललं की इतकं येतात ते हे अजिबात चुकीचं आहे. आमदार येणार आहे की नाही? आता होणार आहे का दुसरं ऑपरेशन? नाही, मी तुम्हाला सांगतो ना की चुंबक जिथे असते तिथे लोखंड येत असते. हा मॅग्नेट आहे आपला एकनाथ शिंदे साहेब. तर त्यांच्या कार्यपद्धतीवर तो विश्वास ठेवून अनेक लोक संपर्कात असतात, येत असतात. परंतु हे किती येतात, काय येतात, कोण येतात हे त्यांनाच माहिती आहे, आम्हाला कोणाला माहीत नाही. संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर जे शब्द वापरले अक्षरशः, त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही, मी पहिलेच सांगितलं की सेकंड लाईन उद्धव साहेबांनी कधीच कोणाला शिवेगाळ केली नाही आहे. परंतु सेकंड लाईन जी आहेत राऊत साहेब वगैरे ज्या पद्धतीनं बोलत आहेत हे नाही बोलायला पाहिजे. ते पण आहेत, खूप मोठे वक्ते आहेत आणि मोठे नेते आहेत, ते इतके चांगले आहेत. पण हे शब्दाचा उपयोग करत असतील तर नक्कीच लोकप्रतिनिधी निवडून आलेले असतात. काही बाहेरून म्हणजे बॅकडोअरमधून गेलेले नसतात. तुम्ही निवडून आलेल्या लोकांना तुम्ही अपशब्द बोलाल, त्यांना खालच्या स्तरावरती बोलाल तर ते नाही ऐकणार कोणीच. कसं उत्तर देणार? संजय राऊत रोज बोलत आहेत, अक्षरशः शिव्यांचा वापर करत आहेत. संजय राऊतांनी ठरवलंच असेल का उद्धवजींना सगळंच नुसतं नाबूद करायचा आणि उत्तर काय द्यायचा? त्यांचेच आमदार खासदार त्यांना सोडून चालले, म्हणजे तोच एक उत्तर आहे ना. कोणामुळे? संजय राऊतांमुळे चाललं असं म्हणायचं? 100% सेकंड लाईनमध्ये संजय राऊतसुद्धा येतात. त्यांनी जो भाषेचा प्रयोग करतात, आता काल परवा जर बघितलं असेल संजय दिना पाटील जे क्लिअर बोलत होते की मला कोणी शिवे देतो, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, कितीदा शिवे ऐकायचा, कार्यकर्त्यामध्ये आमची इमेज का राहील? तर जर संजय राऊत शिवे देत असतील ना ते जाणारच. ते नॅचरल आहे की संजय राऊत देत असतील म्हणजे आम्हीसुद्धा तिथे होतो तर आम्हालासुद्धा. मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी 20 तारखेला शिंदे साहेब गेले त्या दिवशी आम्ही उद्धव साहेबांना समजवण्यासाठी सगळे गेलो होतो. तर ते एक नेता मलासुद्धा उलटं बोलला होता. कोण होता तो? आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण मलासुद्धा उलटं बोललं होतं. म्हणजे असा अनुभव आहे की उलटे बोलतात, समाधानकारक उत्तर देत नाही की बाबा परिस्थिती असली, विपरीत परिस्थिती असली, वातावरण खराब असलं त्यांनी घेऊन बसायला पाहिजे. उद्धव ठाकरे विदर्भात येत आहेत, 27 तारखेला यवतमाळ वाशिमचा दौरा करणार. नाही, आल्या पाहिजे, फिरायला पाहिजे. नेते आहेत ते त्यांचे पक्ष वाढवण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे जे गेले जे आहेत त्यांना सांभाळता आलं पाहिजे. कारण तुम्ही त्यांना सांभाळून उलट जे आहेत त्यांना तुम्ही शिवेगाळी करताल तर ते नाही टिकणार ना. सेकंड लाईननं उद्धव साहेबांनी तंबी द्यायला पाहिजे. 100% उद्धव साहेबांनी सेकंड लाईननं तंबी द्यायला पाहिजे, जेणेकरून उद्धव साहेबांना विरोधात कमी आणि सेकंड लाईनच्या विरोधात जास्त लोकप्रतिनिधी दिसतात, म्हणून ते तंबी द्यायला पाहिजे. सेकंड लाईनच्या विरोधात रोष आहे असं म्हणायचं? 100% सेकंड लाईनमुळेच, म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा त्याच्यात आहे की सगळे सेकंड लाईनवाले इतका ॲरोगंट पद्धतीनं बोलतात तर त्याच्यामुळे ती लाईनमुळे दुखून बाहेर निघतात लोक. कोण कोण आहे सेकंड लाईन? संजय राऊतांचं नाव सांगितलं, आणखी नाव आदित्य ठाकरे अनेक आहेत. मी कोणाच्या नावावरती टिप्पणी करणार नाही, पण अनेक आहेत. तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, त्यांनी तो लक्ष द्यायला पाहिजे. कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन उमाटे, टी9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.